होता की भाऊ कमीत कमी पैशामध्ये जो देश आपल्याला परवडेल त्या देशात जायचं आणि त्यामध्ये विजा फ्री असला पाहिजे. एखाद्या ट्रिप यायच्या अगोदरच माझ्या डोक्यातनं पुढची ट्रिप तयार झालेली असती. ती 15 फेब्रुवारीला आपली तिकीटं बुक केली. 3,000 वाचले असते. 15 दिवसात 3,000 रुपये तिकिटाची प्राईस वाढली. आपल्या इथनं इमिग्रेशन क्लिअर करायचं असतं, म्हणजे आपलं इंडियन इमिग्रेशन असतं. भारतातनं बाहेर जाताना आपले जे ऑफिसर असतात ते विचारतात बाबा किती दिवसात येणार आहे, तिकडं हॉटेल बुक आहे का, जायचं तिकीट दाखवा. जायचं तर तिकीट असतं, यायचं तिकीट दाखवा रिटर्न. त्यासाठी मी इकडे ATM नव्हतं ह्याचं इंटरनॅशनल बँकचं, तर ते आपण इंटरनॅशनल बँकचं एक ATM काढून घेतलं आपण. मित्रांनो, तर आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मित्रांनो, ह्या ब्लॉगमध्ये नव्हे मी थायलंडला कधी जाणार आहे, मी तिकीटं कशी बुक केली आणि तिकीटं किती रुपयात पडली मला ते पण सांगणार आहे. आणि प्लॅन कसा असणार आहे माझा जायचा, काय आहे, किती दिवस राहणार आहे थायलंडला, ह्याची संपूर्ण माहिती सांगणार आहे. मेन तर तुम्हाला तिकीट कसं बुक करायचं हे सांगणार आहे. तर फॉलो नक्की करा आणि सबस्क्राईब नक्की करा आणि पूर्ण व्हिडिओ पहा. शेवटपर्यंत तुम्ही पाहिला तर तुम्हाला काही ना काही ते शिकायला भेटेल. तर सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो आणि शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. तर मित्रांनो, हा व्हिडिओ शूट करण्यासाठी आपण इथं पाहू शकताय 56 मीर म्हणून एक महादेव मंदिर आहे. इथं आलेलो आहे. इथं 4-5 लहान पिल्लं होती आणि त्यांची आई आहे. त्यामुळं ही पिल्लं कुत्र्याची मला ओळखतात. चुकून काय झालं माझ्याकडून, म्हणजे ही खायला आणायचंच राहिलं. मी मागच्या वेळेसच विचार केला की परत येताना नाही मी ह्यांना बिस्किट वगैरे घेऊन येईल, पण मला इथं आल्यावर लक्षात येते की बिस्किट आणायला पाहिजे. आता मी काय जाणार, हा व्हिडिओ काढून झाला की ह्यांच्यासाठी बिस्किट आणणार आहे मग घरी जाणार आहे. तो पण पार्ट तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दिसत. तर चला तुम्हाला सांगतो मी कधी जाणार आहे काय सगळं. तर पहा व्हिडिओ. काळा दिसतोय का इकडं बसल्यावर, काळा दिसेल का, गोरा कर कॅमेरा. बस मित्रांनो, तर फायनली खूप जणांची इच्छा होती आणि माझी पण इच्छा होती की भाऊ आपण आता इतकं रिपीट फिरण्यापेक्षा नव्हे काहीतरी वेगळ्या ठिकाणी जाऊ. आता जवळपास आपला संपूर्ण भारत पण फिरून झालाय. भारतालगतचे सर्व जे देश आहेत ते पण फिरून झाले. त्यात रिपीट पण झालं. भूतान रिपीट झालं, नेपाळ रिपीट झाला, भारतातले पण बरेच ठिकाण रिपीट झाले. तर आपण बाहेर जायचा विचार केला. तर बाहेर जाण्यासाठी पहिलं तर मी क्रायटेरिया काय होता की भाऊ कमीत कमी पैशामध्ये जो देश आपल्याला परवडेल त्या देशात जायचं आणि त्यामध्ये विजा फ्री असला पाहिजे, म्हणजे आपल्याला त्याचा विजा सेपरेट काढायला नाही पाहिजे. तर सध्या थायलंडला आपला डिसेंबर 26 पर्यंत विजा फ्री आहे. त्यामुळे थायलंडला जायचा विचार केला मी. आणि थायलंडमध्ये कसं आहे, छोटं आहे आपलं, आपल्या 3-4 राज्याचा मिळून देश आहे. त्यात फुकेट, बँकॉक, पटाया असे 3च मोठे जागा आहे. तर त्या 3 जागेवर आपल्याला जायचंय अशा प्रकारे आहे. तिथलं सगळं लोकल मार्केट वगैरे सगळं एक्सप्लोर करून दाखवणं आहे. त्या हिशोबाने मी बँकॉक म्हणजे आपलं थायलंड ही ट्रिप निवडली. थायलंडमध्ये आपल्याला भरपूर सारे म्हणजे तुम्हाला पाहण्यासारखे ठिकाण पण, भारी ठिकाणं पण आहेत. तिथलं कल्चर वगैरे पण मी सगळं दाखवणार आहे. त्यामुळं आहे. तर मेन येऊ आपण तिकीट ह्या ट्रिपसाठी कशी बुक केली आणि किती रुपयाला तिकीट पडली. तर मित्रांनो, आपण नव्हे ह्या ट्रिपला, माझं कसं असतंय मी सांगतो. पहिलं तर माझं नव्हे, मी एखाद्या ट्रिपवर यायच्या अगोदरच माझ्या डोक्यात पुढची ट्रिप तयार झालेली असती. त्या ट्रिपवर मी जवळपास महिना 1.5 महिना काम करतो. तसंच मी ज्यावेळेस रिटर्न येत होतो ना त्यावेळेसच मी ठरवलं होतं की भाऊ आपल्याला थायलंडला जायचंय ह्यावेळेस आणि आपण धाडस करायचंय ह्यावेळेस. तर ते धाडस करून नव्हे मी 1 फेब्रुवारीपासून ट्राय करतोय. म्हणलं तिकीट बुक करावं, काय करावं, कसं करावं, काय करावं, तळ्यात मायात जाऊ नको जाऊ, एकटाच चाललोय असं म्हणजे करून धाडस केलं आणि आपण नव्हे फायनली 15 फेब्रुवारीला आपली तिकीटं बुक केली. तर मित्रांनो, हे माझं धाडस करू नको करू मध्ये 3,000 रुपये वाचलं. तीच तिकीटं जर मी 1 फेब्रुवारीला बुक केली असती तर माझा 3,000 वाचले असते. 15 दिवसात 3,000 रुपये तिकिटाची प्राइस वाढली. तर मित्रांनो, आपण नव्हे 5 मार्चला ह्या ट्रिपसाठी जाणार आहे आणि ह्या ट्रिपसाठी आपल्याला तिकीट नव्हे 1 साईडचं पण काढता येतं आणि 2 साईडचं पण काढता येतं. तर तुम्ही समजा इकडून जाताना काढू शकता आणि येताना परत वेगळं काढू शकता. पण तुम्हाला नव्हे आपल्या इथनं इमिग्रेशन क्लिअर करायचं असतं, म्हणजे आपलं इंडियन इमिग्रेशन असतं. भारतातनं बाहेर जाताना आपले जे ऑफिसर असतात ते विचारतात बाबा किती दिवसात येणार आहे, तिकडं हॉटेल बुक आहे का, जायचं तिकीट दाखवा. जायचं तर तिकीट असतं, यायचं तिकीट दाखवा रिटर्न. त्यासाठी मी दोन्ही तिकीटं एकत्रच काढलेली अशा प्रकारे आहे. आणि ह्या ट्रिपसाठी नव्हे आपण जवळपास महिन्याचा प्लॅन केलाय. बघूया महिन्याचा प्लॅन म्हणजे 25 दिवसाच्या आसपास मी रिटर्न तिकीट काढलंय, म्हणजे 5
म्हणजे आपण 1 महिना मार्चच्या 30 पर्यंत माघारी यायचा आपला प्लॅन आहे. अशा रीतीने आपण तिकीट काढलेले. तर बघूया किती दिवस राहतोय काय होतंय. मला वाटलं लय खर्चिक होतंय तर मी मधनं पण तिकीट काढून येईल. काय समजा ते तिकीट बी गेलं आणि हे बी गेलं, तुमचा रिस्पॉन्स नाही भेटला तर आहे युट्यूबला व्हिडिओ पाहत जा. तेवढंच रोजचे $2-4 बनले माझे. चांगला रिस्पॉन्स आला तर $10 जर रोजचे बनले तर मला मग फिरायला काय अडचण नाही. अशा प्रकारे आहे. तुम्ही कमेंट करून सांगा की व्हिडिओ किती मिनिटाचा बनवायचा ते पण तिथं सांगा. मग त्या हिशोबाने आपण ह्या ट्रिपचं नियोजन करू. कारण ह्या ट्रिपला नव्हे मला काही गडबडण्यास नाही, कारण माझ्याकडे गाडी नाहीये. आपण समजा कुठनं एक्स ठिकाणाकडून वाय ठिकाणाकडे जायचं असेल तर आपण कुठल्या तरी माध्यमाचा वापर करून जाणार आहे. त्या माध्यमात आपण बसल्यावर मोबाईल वापरू शकतो, तिथे एडिटिंग वगैरे करू शकतो असं आहे. तर मित्रांनो, तिकिटाची किंमत किती? तर तिकिटाची किंमत नाही मित्रांनो, मला जाऊन येऊन थायलंडची तिकीट 15 दिवस अगोदर बुक करून मला नाही 21,000 रुपयाला थायलंडची रिटर्न तिकीट पडलेली आहेत. आणि ही तिकीट नाही मी स्काय स्कॅनर या वेबसाईटवरनं बुक केलेली आहेत. म्हणजे ते बुक माय ट्रिपवरच बुक झालेली आहे, पण स्काय स्कॅनर ह्याच्यावरनं मला बुक माय ट्रिपचा एक्स्ट्रा डिस्काउंट भेटला होता. तर म्हणजे 1000 रुपये वाचत होते म्हणून मी त्याच्यावरनं बुक केलेली आहेत. अशा प्रकारे आहे. आणि आपले विमान प्रवास कधीच आहे म्हणजे मित्रांनो, तर आपली ट्रिप 5 म्हणजे 1 तारखेपासूनच चालू होणार आहे. तुम्हाला 1 तारखेपासून प्रॉपर व्हिडिओ पाहायला भेटतील. 1 तारखेलाच आपण इथनं हलणार आहे आपल्या घरनं आणि 5 तारखेला आपली फ्लाईट आहे. तर आपण मुंबईमध्ये 2-3 दिवस राहणार आहे. एखाद दिवस पुण्यात राहणार आहे, मग मुंबईमध्ये राहणार आहे. आपली 4 तारखेला संध्याकाळी म्हणजे 4 तारखेला संध्याकाळी आहे फ्लाईट. म्हणजे 5 तारखेच्या पहिल्या 1 तास म्हणजे 1 वाजता फ्लाईट आहे संध्याकाळी. तर त्या हिशोबाने जायचंय आपल्याला आणि 4.5 तासाची फ्लाईट आहे. अशा प्रकारे आपण संध्याकाळी जाणार इथनं बसणार विमानात आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे 5 तारखेला सकाळ सकाळच आपण उतरणार. अशा प्रकारचं नियोजन आहे. तर बघूया कसा होतोय एक्सपिरियन्स. तुम्हाला पण माझ्या बरोबर घेऊन जाईल. म्हणजे तुम्ही तर येणारच आहे. माझं तर म्हणणं काय मेन म्हणजे माहिती का, जे लोक फिरू शकत नाहीत त्यांच्यासाठी खास माझा प्रयत्न असतो की बाबा मी गेलो तर त्यांना वाटलं पाहिजे की आपण स्वतःच फिरतोय असे. आणि मी असा दाखवण्याचा प्रयत्न करतो की बाबा माझ्या नंतर कोणी गेलं तर त्याला सोपं पडेल बाबा, की एवढं अवघड नसतं असं वाटेल. अशा हिशोबाने व्हिडिओ बनवायचा माझा हेतू असतो. तर तुम्हाला कमेंट करून सांगा, तुम्हाला मेन तर कमेंट करून सांगा तुम्हाला युट्यूबचा व्हिडिओ किती मिनिटाचा पाहायला आवडेल. म्हणजे आपला पहिल्या पूर्ण दिवसाचा पाहायला आवडेल का पार्ट मध्ये पाहायला आवडेल, 3 पार्ट मध्ये, ते कमेंट करून नक्की सांगा. आणि काय म्हणायचं होतं अजून मला, काहीतरी टॉपिक राहतोय आपला आपण डिस्कस केलेलं पहिलं. मला पहिली क्लिप पाहायला लागेल. तर प्लॅन झाला, सगळं झालं. आज आहे 21 तारीख. तर हा व्हिडिओ उद्या येईल नाही तर आज येईल माहित नाहीये मला, कधी टाकल मी. तर अशा प्रकारे झालंय आपलं सगळं प्लॅन. आणि तिकीट तुम्हाला सांगितली 21,000 रुपयाला पडली, म्हणजे 20,850 रुपयाला मला तिकीट पडले. अशा प्रकारे झालंय. आणि हा मेन म्हणजे नाही आपण तयारीमध्ये काय काय केलंय माहिती का. आता आपण मेन तर तुम्हाला तो ब्लॉग मी टाकल का नाही काय माहित नाही. आपण नाही मेन माझ्याकडे एटीएम नव्हतं ह्याचं इंटरनॅशनल बँकचं. तर ते आपण इंटरनॅशनल बँकचं एक एटीएम काढून घेतलंय. आपलं पॅन कार्ड हरवलं होतं, ते पॅन कार्ड बी आपण बनवून घेतलंय, म्हणजे ते जायच्या अगोदर आपल्याला भेटून जाईल अशा हिशोबाने. तर तिथे गेल्यावर गाडी रेंट घ्यायची काय घ्यायचं ते पण बघू आपण. सगळं तुम्हाला दाखवून रेंटवाला किती गाडीला रेंट आहे काय, किंवा लिफ्ट मागून तिथली लोक सपोर्ट करतात का नाही हे पण पाहायला भेटेल. अशा प्रकारे आपली ट्रिप राहणार आहे. तर मित्रांनो, तुमचा सपोर्ट राहू द्या फक्त. तुमचा सपोर्ट असला ना तर आपण काहीही करू शकतोय. अशा प्रकारचं आहे. कारण आपल्याला ह्या ट्रिपमध्ये बराच खर्च आहे. कारण आपण इथनं जातानीच नाही मी जे तिकीट बुक केलंय त्यात नाही 10 किलोच लगेज अलाउड आहे. म्हणजे माझं पर्सनल बॅग 3 किलोची आणि कॅबिन बॅग 7 किलोची, म्हणजे असं 10 किलोचं वजन घेऊन जाणार आहे. त्यामुळे मी टेंट स्लिपिंग बॅग वगैरे असलं काहीच घेऊन जाणार नाही. मला जर वाटलं तिथली लोक चांगली आहेत आणि आपल्याला तिथं टेंट मध्ये राहता येईल तर मी तिथं जाऊन तिथं परचेस करत. कारण असं मी 1000 रुपये रूमला घालवण्यापेक्षा टेंट घेतला 2500चा आणि स्लिपिंग बॅग वगैरे घेतली तर आपण व्यवस्थित राहू शकतोय असं माझं म्हणणं आहे. बाकी काही नाही. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बऱ्याच लोकांचं मागच्या व्हिडिओमध्ये हा एक पॉईंट राहिला. बऱ्याच लोकांचं मागच्या व्हिडिओमध्ये म्हणणं होतं की भाऊ तू इन्कमचा व्हिडिओमध्ये इन्कम सांगितला नाही.
तर मित्रांनो, जे काय खर्च आहे तोच इन्कम आहे. जेवढं येत आहे तेवढं मी खर्चच करतोय, बाकी काही नाहीये तसं. तुम्हाला स्क्रीनशॉट आणि कसं आहे माहिती का, व्हॅल्यू कमी होऊन जाते बाबा, की आपण आपला रिअल इन्कम दाखवला तर लोक आपले व्हॅल्यू कमी करतात. त्यामुळे मी दाखवत नाही. आपले पाहणारे नाही, आपल्या आजूबाजूचे लोक व्हॅल्यू कमी करतात. अशा प्रकारचं आहे. त्यांना जास्त इन्कम वाटला तरी व्हॅल्यू कमी करतात, कमी वाटला तरी व्हॅल्यू कमी करतात. त्यामुळे आपण सांगतच नाही बाबा इन्कम किती. तुमच्यापैकी बरेच जण हुशार असतात, ते गेस करतात, बाकी काही नाहीये. तर चला, तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तुमचा भाऊ एवढं धाडस करून चाललाय, सबस्क्राईब नक्की करा. चला, बाय बाय. भेटूया अशाच नवीन एखाद्या व्हिडिओमध्ये. पुढचा व्हिडिओ कसला पाहिजे तुम्हाला ते पण कमेंट करून, ह्या ट्रिक बद्दल ते कमेंट करून नक्की सांगा.